आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिस्टीम बद्दल माहिती घेतली होती, म्हणजे ज्यामध्ये आपण नंबर्सचे जे सेट आहे वेगवेगळे, नॅचरल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स, प्राईम नंबर, ऑड नंबर, इव्हन नंबर, या सगळ्याबद्दल माहिती घेतली होती आणि त्यामधून आपल्याला नंबर्सची क्वालिटी कळाली होती. परंतु आता आपल्याला त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा नंबर होता प्राईम नंबर. त्या प्राईम नंबरच्या आधारावर आपल्याला एक खूप चांगली अशी नंबर्सची जी क्वालिटी आहे किंवा थेरम आहे तो आपल्याला आज शिकायचा आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हा थेरम आपण कुठे उपयोग करणार आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये, म्हणजे जसं बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे आणि राज्य सरकारच्या सर्व परीक्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ते म्हणजे त्यांना नंबर, मोठी जर नंबर असेल, मोठी जर संख्या असेल तर त्या संख्येला नक्की कोणत्या संख्येने भाग जातो हे समजत नाही आणि त्यामुळे परीक्षेमध्ये खूप सारा वेळ जातो. तर तो वेळ वाचवण्याकरता आपल्याकडे एक अतिशय चांगलं असं तंत्र आहे. हे अतिशय दुर्मिळ आणि ज्याला असं म्हणू शकतो आपण इनोव्हेटिव्ह टेक्निक आहे. हे फक्त वैदिक मॅथ्स मध्ये अशा पद्धतीचं टेक्निक आढळतं. त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी थेरम्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेणार आहे. म्हणून माझे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी काहीतरी एक विशेष माहिती देत असतो जी तुमच्या अभ्यासासाठी फार उपयोगी आहे. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून खाली कॉमेंट्स अवश्य करा, कारण की त्या कॉमेंटमध्ये तुम्ही ज्या काही सूचना किंवा रिकमेंडेशन देणार, जे काही व्हिडिओबद्दल तुम्ही मागणी करणार, ते व्हिडिओ आपण भविष्यात बनवले जातील. त्याकरता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून, कॉमेंट करून, त्याबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा. आता बघूया आपण डिव्हिजिबिलिटी थेरम हा कन्सेप्ट काय आहे आणि याचा कसा उपयोग आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये करता येतो, जेणेकरून आपल्याला आपला वेळ वाचवता येतो. तर बघूया आपण. समजा एखादी संख्या आहे, जसे 768, मला हिला 24 ने भाग द्यायचा आहे. आता तुम्ही जेव्हा नॉर्मल विद्यार्थी असतो तर तो याला भाग देताना सर्वात पहिले 2 किंवा 3 नी सुरुवात करतो आणि मला 2 नी भाग दिला तर 12 आहे. त्याच्यानंतर हे 3, 8, 4, मग परत तो 3 नी भाग देतो, मग 4, मग 1, 2 आणि 8 आणि असं करत करत त्याचा आन्सर 32 येतं. म्हणजे खूप सारा वेळ त्याचा जातो. जर इथे तुम्हाला हे कळालं ना की ही संख्या थेट 24 नी भाग जातोय, तर तुम्ही त्या संख्येला खूप सहजासहजी वेळ वाचवू शकता. जसे मला कळालं की हा नंबर 24 नी भाग जाणार आहे, तर तुम्ही थेट म्हणू शकता 24 त्रिक 72 उरले 4, 24 दुने 48. पण इथे मूळ समस्या आहे की मुलांचे पाढे जास्त पाठ नसतात आणि त्यामुळे पाढे येत नसल्यामुळे, म्हणजे टेबल्स येत नसल्यामुळे मुलांमध्ये त्या पद्धतीची डेअर किंवा त्या पद्धतीची हे होत नाही मॅथ्स मध्ये की आपण थेट 24 ने याला भाग देऊ शकतो. म्हणून हे ओळखण्यासाठी एक विशेष तंत्र आहे, त्यालाच आपण डिव्हिजिबिलिटी थेरम्स असे म्हणतो. आता यामध्ये वेगवेगळ्या संख्यांचे डिव्हिजिबिलिटी थेरम्स आहेत, डिव्हिजिबिलिटी आहेत, त्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचे आहे. तर सर्वात प्रथम आपण हे बघूया की डिव्हिजिबिलिटी काय असतात आणि नंतर त्याच्यामध्ये मोठ्या संख्यांना विभागण्यासाठी आपल्याला काय प्रकारचं तंत्र लागतं हे आपण आता बघूया. त्याकरता बघा आपण सुरुवात करूया 2 पासून. आता बघा, जर मला समजून घ्यायचंय की एखाद्या संख्येला 2 नी कसा भाग जातो, त्याच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे म्हणजे त्या संख्येचा शेवटचा अंक 0, 2, 4, 6 व 8 हा असणं आवश्यक आहे. जसे समजा 127 ही संख्या आहे, तर मी सहज समजू शकतो की हिचा शेवटचा अंक 7 आहे, जो या अंकांमध्ये नाहीये. म्हणजे द युनिट डिजिट ऑफ दॅट नंबर मस्ट बी 0, 2, 4, 6 or 8. But since the last digit or unit digit is 7, which does not include in this digits, so that's why this number is not divisible by 2. म्हणजे ही संख्या 2 नी भाग जात नाही. मात्र 236 ही संख्या हिला 2 ने निश्चित भाग जाईल, कारण की हिचा शेवटचा अंक हा 6 आहे. आता जाऊया आपण 3 कडे. लक्षात आहे, एखाद्या संख्येला 3 ने पूर्ण भाग कसा जातो हे समजून घ्यायचं असल्यास सोपी गोष्ट आहे की एक उदाहरणार्थ एक संख्या घेऊ आपण, जसे 228. आता मला बघायचं की या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही. तर तुम्हाला काय करायचंय की या संख्येतील अंक घ्या व त्याची बेरीज करून बघा. जसे 2 + 2 + 8 बरोबर किती होत आहे? 12. आता या आलेल्या बेरजेला 3 ने भाग देऊन बघा. जर पूर्ण भाग जात असेल तर या संख्येला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.
जसं याला मी 3 ने भाग देतो आणि पूर्ण भाग जातोय, बरोबर. मग याच्यावरून आपल्याला एक रूल कळतोय, नियम कळतो. इफ द सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर मस्ट बी डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणून मी इथे लिहितो फक्त सम ऑफ द डिजिट्स मस्ट बी डिव्हिजिबल बाय 3, मस्ट बी डिव्हिजिबल बाय 3, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 ची डिव्हिजिबिलिटी बघू शकता. त्याच्यानंतर येतो 4. आता 4 बघताना आपण काय करू शकतो, तर बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. समजा एखादी संख्या आहे 1764. किती? 1764. आणि तुम्हाला बघायची की संख्या 4 ने भाग जाणारी आहे किंवा नाही. आता या वेळेला तुम्हाला फक्त शेवटचे 2 अंक बघायचे. फक्त काय बघायचे? शेवटचे. हे लक्षात ठेवा, जर शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. इथे बघा 64 आहे, या 64 ला 4 ने पूर्ण भाग जातोय. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जर याच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातोय तर या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाईल. मी तुम्हाला पूर्ण भाग देऊन दाखवतो. जसे बघा इकडे 1764 म्हणजे 1764 डिवाइडेड बाय 4. सो 4 4 आर 16. त्याच्यानंतर अगेन 4 4 आर 16 अँड 1 म्हणजे 441. अशा पद्धतीने तुम्ही 4 ची डिव्हिजिबिलिटी बघू शकता. ही जनरलाइज मेथड आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या नंबरवर बघू शकता, कितीही मोठा नंबर असो, फक्त शेवटचे 2 अंक बघा. आता बघूया आपण 5. 5 साठी फार सोपं आहे की फक्त इकडे तुम्हाला बघायचं 0 अँड 5. म्हणजे तुमचा शेवटचा अंक हा फक्त 0 आणि 5 असणं गरजेचं आहे. जसे एखादा संख्या अशी समजा 1235. आता शेवटचा अंक किती आहे? 5. म्हणजे निश्चित या संख्येला 5 ने भाग जाणार. किंवा दुसरी संख्या आहे 1470. आता याचा शेवटचा अंक किती आहे? 0. म्हणजे या संख्येला निश्चित स्वरूपात 5 ने भाग जाणार आहे. आता आपण बघितले 2, 3, 4 आणि 5. आता जाऊया आपण 6 कडे. आता इथून अतिशय महत्वाचा रूल आपण शिकणार आहोत, ज्याला म्हणतात कंबाईन डिव्हिजिबिलिटी. म्हणजे याच्यामध्ये आपण 2 संख्यांना एकत्र करून देखील एक डिव्हिजिबिलिटी बनवतोय. जसे मला ओळखायचंय की एखाद्या संख्येला 6 ने कसं भाग जातो, तर त्याकरता तुम्हाला 6 चे 2 भाग करावे लागतात, 2 अँड 3. 2 अँड 3 म्हणजे चेक करा की एखाद्या संख्येला जर 2 ने आणि 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. जसं हीच संख्या घेऊ आपण 228, जे आपण पहिले बघितली होती. कारण की हिचा शेवटचा अंक 8 आहे, म्हणजे या संख्येला निश्चित स्वरूपात 2 ने भाग जाईल. कारण पहिले बघितलं होतं आपण की एखाद्या संख्येचा जर शेवटचा अंक 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर तिला 2 ने भाग जातो. म्हणून या संख्येला 2 ने निश्चित भाग जाणार. तसेच आपण बघितलं होतं की एखाद्या संख्येला जर तिच्या अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. हे आपण पहिले पाहिलंय की 2 अधिक 2 अधिक 8 म्हणजे 12. म्हणजे या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो. मग या संख्येला देखील 3 ने पूर्ण भाग जात असेल किंवा जातोय, तुम्ही ते बघू शकता, चेक करू शकता. आता लक्ष द्या, म्हणजे या संख्येला 2 ने आणि 3 ने दोघांनी एकच वेळेला भाग जातो. म्हणजेच या संख्येला 6 ने पूर्ण भाग जात असेल. म्हणजे थोडक्यात इफ एनी नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड 3 बोथ then it must be divisible by 6. आता आपण चेक करूया, तपासूया की 6 ने डिव्हिजिबल आहे का. जसं 228 भागिले 6 करू. 6 त्रिक 18 उरले 4 आणि 6 8 48. अशा पद्धतीने या संख्येला निश्चित भाग जातो. हा असे आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीला एक विशेष शब्द आहे कंबाईन डिव्हिजिबिलिटी. आणि ही कंबाईन डिव्हिजिबिलिटी ही अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे. हिचा उपयोग तुम्हाला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, म्हणजे आपण जेव्हा सिम्प्लिफिकेशन लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये बघायला निश्चित मिळेल, नाही का. 6 झाले, त्याच्यानंतर आपण वळूया पुढच्या अंकांकडे, म्हणजे 7 कडे जाऊया. आता आपण बघितलं की 7 ची मला डिव्हिजिबिलिटी बघायची आहे. तर मी काय करणार, एक उदाहरणार्थ एक संख्या घेतो. जसे समजा 91 आणि मला बघायचं की या संख्येला
7 ने पूर्ण भाग जातो, तर मी काय करणार, याचं युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक घेणार आणि या अंकाला मी 2 ने गुणाकार करतो, म्हणजे किती आले 2. आता मी याच्यात दशक स्थानचा अंक म्हणजे 10th डिजिट मधून हे 2 मायनस करतो, तर 9 वजा 2 किती होता 7. तर लक्षात ठेवा इथे जर 0 किंवा 7 येत असेल तर त्या संख्येला 7 ने निश्चित भाग जातो, म्हणजे त्याला 100% डिव्हिजिबल बाय 7. जसे आता आपण बघितलं की 91 डिवाइडेड बाय 7, 7 1 7, रिमेनिंग इज 2 आणि 7 3 अशा पद्धतीने भाग जातो. आपण याचं एक अजून उदाहरण घेऊन बघू, म्हणजे तुम्हाला याच्यात जास्त कन्व्हिक्शन येईल. बघा, जसे मला 154 घ्यायचंय, तर 154 मधले मी 4 घेतो. आता या 4च्या गुणिले 2 करतो म्हणजे 8 आणि 15तून 8 वजा केले तर किती उरत आहे 7. अशा पद्धतीने या संख्येला देखील 7 ने पूर्ण भाग जाईल. तुम्ही हे तपासून बघू शकता. आता 7 नंतर मला पुढे जायचंय 8 कडे. 7 नंतर कुठे जाणार आपण 8 कडे. आजच्या लेक्चर मध्ये आपण 20 पर्यंत अंक चेक करणार आहे. तर बघा याच्यात एक सिरीज कडे जाऊ आपण. 2 साठी आपण फक्त 1 डिजिटचा अभ्यास केला होता. किती डिजिटचा 1 चा. 4 साठी आपण 2 अंक घेतले होते. 4 साठी किती घेतले ते 2. आता आपण 8 साठी 3 अंक घेणार आहे. तर तुमच्या मनात हा प्रश्न येईल 3 का. त्याच्या मागे कारण आहे 2 म्हणजे 2 is 2 raised to 1, 4 is 2 raised to 2 and 8 is 2 raised to 3. सो याच्यात एक नियम आहे मॅथ्स मध्ये की डिव्हिजिबिलिटी फॉलो द इंडेक्स. म्हणजे तुम्ही याला सहज म्हणू शकता की डिव्हिजिबिलिटी फॉलो इंडेक्स. म्हणजे डिव्हिजिबिलिटी कोणाला फॉलो करते इंडेक्स म्हणजे घातांकाला फॉलो करत असते. कसं आपण बघूया. उदाहरणार्थ एक संख्या घेतली 89565112. आता मला तपासायचंय की संख्या 8 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही. मग मी काय करणार फक्त इथे शेवटचे 3 अंक घेतले. फक्त शेवटचे किती अंक घेतले 3 आणि या 512ला मी 8 ने भाग दिला तर तो बरोबर 64 येतोय म्हणजे पूर्ण भाग जातोय. आता मला तपासायचंय की ही संख्या 8 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही. तर आपण बघूया. लक्ष देते 89565112. आता मी याला डिवाइड करतोय बघा. 8 एका 8 उरला 8 एका 8 उरला 1 परत हे 8 9 72 उरले 4 8 45 उरले 5 8 48 आणि 8 32. सो दिस इज हाऊ दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. पण तुम्हाला एवढी प्रक्रिया ही डिव्हिजिबिलिटीने वाचते आणि तुम्ही सहज ओळखू शकता. अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय मॅथमॅटिक्स शिकू शकतो. आता पुढे जाऊया. बघा ही जी प्रॉपर्टी होती ती इंडेक्स बेस होती. म्हणजे तुम्हाला इथे त्या सगळ्या प्रॉपर्टी एकमेकांना कॉन्व्हर्ज असतात म्हणजे एकमेकांमध्ये त्या मिळतात पुढे जाऊन. आता पुढे जाऊया आपण. लक्ष द्यायकडे आपण जसं 2 वरनं 4 गेलो आणि 8 गेलो तसंच 3 वरनं 9 जाऊ शकतो. म्हणून 9 ची आणि 3 ची डिव्हिजिबिलिटी सेम आहे. लक्ष द्या. म्हणून तुम्ही इथे काय म्हणू शकता इफ सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर is divisible by 9 then number must be divisible by 9. म्हणजे तो नंबर 9 ने डिव्हिजिबल असणार. जसं उदाहरणार्थ समजा एखादी संख्या आहे. मी बघतोय की मला एखाद्या संख्येचं हे बघायचंय तर ती काय होऊ शकते आपल्याला हे पाहायचंय. तर सिंपल आहे बघा. समजा आता तुम्हाला एखाद्या संख्येमध्ये जर हे पाहायचं असेल तर 738 असा नंबर घेतला आपण 738. सो हाऊ कॅन वी चेक म्हणजे आपण कसं चेक करू शकतो. तर बघा 7 आणि 3 10 10 18 18ला पूर्ण या संख्येने भाग जातो. मग आता आपल्याला हे समजणं योग्य आहे की या संख्येलाही 9 ने पूर्ण भाग जात असेल. बघूया आपण चेक करूया. 9 8 72 उरला 1 9 दुने 18. म्हणजे आपण जो नियम पाळतोय तर त्याच्याबरोबर आपण त्याचा व्हेरिफिकेशन देखील करतोय. ही सवय लावा तुमच्या अभ्यासात की तुम्ही जो नियम शिकाल मॅथ्सचा तो 2-3 संख्यांवर तुम्ही व्हेरीफाईड करून बघा. बिकॉज वैदिक मॅथ्स इज अ सायंटिफिक आर्ट. लक्ष द्या. ती एक शास्त्रीय पद्धत आहे. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टेक्निक स्पेशली मी तुम्हाला इथे मेन्शन करू शकतो की अबॅकस इज नॉट वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्स इज अ लार्ज सब्जेक्ट. तो अतिशय विस्तृत असा विषय आहे. तो आपल्याला बघायचा. आता 10 साठी तर काय अशी विशेष गरज नाही डिव्हिजिबिलिटीची. आपण पुढे वळूया.
लक्ष द्या इकडे, आपण जाऊया 11 कडे. इथे 11 साठी एक विशेष डिव्हिजिबिलिटी इथे अवेलेबल आहे. ती कशी आहे बघा. समजा मी एक नंबर घेतोय 1342 आणि मला या संख्येला बघायचंय, चेक करायचंय की ती 11 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही. आता मी काय करणार, 1 आणि 4 होतात बघा, 1 अधिक 4 होतात 5 आणि 3 आणि 2 किती होतात 5. तर आता हे 5 वजा 5 किती होत आहे 0. तर लक्षात ठेवा, एखाद्या संख्येतील ऑड स्थानावरचे म्हणजे विषम स्थानावरचे अंक आणि समस्थानावरचे अंक यांची बेरीज करून नंतर त्याला वजाबाकी करा. तर जर ही 0 किंवा 11 येत असेल तर ती संख्या निश्चित स्वरूपाने 11 ने डिव्हिजिबल असते, म्हणजे तिला 11 ने भाग जातो. आता आपण एक तपासूया. जसं बघा 11 1 11 उरले 2, 11 दुने 22, 11 दुने 22 अशा पद्धतीने या संख्येला 11 ने भाग जातो. अजून एक संख्या बघूया, म्हणजे थोडं कन्व्हिक्शन तुम्हाला येऊ शकतं. आता बघा, जसं मला करायचं 89540 या संख्येला बघायचंय. तर मी काय करेल, 8 आणि 5 13, 13 आणि 0 किती होतं 13 आणि 9 आणि 4 किती होतात 13. आता म्हणजे या दोघांची वजाबाकी किती येते 0. मग मी आता काय करेल, याला चेक करतो बघा, 89540 आणि याला 11 ने भाग दिल्यास 11 8 88 उरला 1, 11 1 11, 11 चूक 44 म्हणजे 8140 अशा पद्धतीने 11 ने जातो. आता नेहमीच तुम्हाला संख्यांना डिव्हिजिबिलिटी असायला पाहिजे असं काही नाही. तर लक्षात द्या, याच्यासाठी कंबाईंड डिव्हिजिबिलिटीचा उपयोग करणं खूप इझी असतं. जसं 12 साठी तुमच्याकडे चान्स काय आहे, 6 आणि 2 आहे, 4 आणि 3 या दोन जोड्या तुम्ही यूज करू शकता. पण लक्षात ठेवा, यापैकी पेअर निवडताना अशी पेअर निवडा जी कोप्राईम नंबर आहे. कोप्राईम म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही कॉमन नंबर नाही. जसं 6 आणि 2 मध्ये 2 कॉमन येतो, पण 4 आणि 3 मध्ये कॉमन नंबर नाहीये, म्हणून मी ही जोडी निवडेल. लक्षात आहे. म्हणून 12चं चेक करताना चेक करा की तो 4 ने आणि 3 ने डिव्हिजिबल आहे का. म्हणून इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 and 3 बोथ देन इट मस्ट बी डिव्हिजिबल बाय 12 असं करू शकता. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यासाठी एक संख्या घ्या आणि तिला 4 ने आणि 3 ने भाग जातो का हे तपासा. जर जात असेल आणि तिला मग 12 ने चेक करा, तर तुम्हाला निश्चित स्वरूपाने लक्षात येईल की तिला 12 ने पूर्ण भाग जातो. आता पुढे जाऊया आपण 13 कडे. लक्ष द्या, आता फक्त आपण प्राईम नंबर कडेच लक्ष देणार आहे. बाकी संख्यांसाठी, प्राईम म्हणजे मूळ संख्यांसाठी, तर बाकी संख्यांसाठी आपल्याला कंबाईंड डिव्हिजिबिलिटीचा उपयोग करायचा, जो मी या लेक्चर मध्ये उल्लेख केलेला आहे. जसं आता मला पुढे जायचंय 13, तर बघा परत एक संख्या घेऊया 91. आता मी काय करणार, या संख्येमध्ये 1 घेतो आणि तिला यावेळेला 4 ने गुणाकार करतो. आता मला काय करायचंय, त्याचा जो दशक स्थानचा अंक आहे म्हणजे 10th डिजिट, याला याच्यामध्ये 4 मिळवायचे, म्हणजे 9 आणि 4 किती होत आहे 13. आणि अशा पद्धतीने काय होतं, जर इथे 13 आले तर तुमच्या ती जी संख्या आहे ती 13 ने डिव्हिजिबल असते. जसं बघा इकडे तुम्हाला चेक करायचं की 91, तर 13 7 किती होता 91. आता एखादी मोठी संख्या घेऊन आपण हिला तपासूया. एखादी मोठी संख्या घेऊ, जसे बघा लक्ष द्या इकडे, समजा 1183 संख्या आणि मला तपासायची की 13 ने भाग जातो. तुम्ही काय करणार, हे 3 घेणार, मग 3 गुणिले 4 किती होता 12 आणि 118 मध्ये मिळवा. आता बघा ही जी आलेली संख्या आहे 130, हिला 13 ने पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता की या संख्येला 13 ने भाग जातोय किंवा नाही. त्याच्यासाठी एकक स्थानची संख्या घ्या, तिला 4 ने गुणाकार करा व आलेली जी काही संख्या असेल ती तुम्ही या अगोदरच्या अंकामध्ये मिळवा. मग तुम्हाला तपासता येईल की ही 13 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही आणि तुमच्या परीक्षेमध्ये सहजासहजी वेळ वाचेल. तसंच 14 साठी 7 आणि 2 करा, 15 साठी 5 आणि 3 करा, 16 तर त्या सिरीज मध्ये 2 4 8 16. आता राहिले फक्त 17 आणि 19. तर आपण या दोन संख्यांची डिव्हिजिबिलिटी बघूया. त्याच्यापैकी मी तुम्हाला 17 ही थोडी गुप्त ठेवतो, म्हणजे हिला सिक्रेट ठेवतो, कारण की तुम्हाला या लेक्चरच्या मध्ये एक संख्या जर तुमच्या मनात राहिली तर तुम्हाला हा प्रश्न निर्माण होईल की ही संख्येची डिव्हिजिबिलिटी काय असू शकते. म्हणून तुम्ही प्रयत्न करा की 17ची डिव्हिजिबिलिटी कुठे मिळते का आणि मला कमेंट्स मध्ये टाका, नाही का. मी एक शेवटची डिव्हिजिबिलिटी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे 19 आहे. काय आहे 19. लक्ष द्या इकडे. आता हे बघा इकडे
समजा मला 152 ही संख्या आहे आणि मला ओळखायचं आहे की 19 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाही, तर मी काय करेल बघा, इथे 2 घे बरोबर, आणि या संख्येला या वेळेला मी बघा 2 ने गुणाकार करेल, तर किती येत आहे 4. तुम्हाला आठवत असेल या लेक्चर मध्ये मी 7 ची डिव्हिजिबिलिटी सांगितली होती, असंच केलं होतं, त्याच्यात 2 आणि आलेली बेरीज मी मायनस केली होती म्हणजे वजा केली होती, मात्र यावेळेला ती प्लस करायची, अधिक करायची, लक्षात आहे. म्हणजे 4 घेऊन या संख्येत ऍड करा, तर 15 आणि 4 किती येतात 19. तर इथे जर 19 आले तर समजून घ्या की ही संख्या 19 ने डिव्हिजिबल. जसे 152 हे 19 8 152 होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सहज करू शकता. याला मी अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, बघा लक्ष द्या, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. समजा ही संख्या अशी आहे, याच्यातला 1 घ्या, या 1 ला तुम्ही 2 ने गुणाकार करणार 2, तर 17 आणि 2 किती होतात 19. आणि अशा पद्धतीने तुम्ही सहजासहजी चेक करू शकता. इवन तुम्ही 4 अंकांना सुद्धा ही डिवाइड करू शकता. अशा पद्धतीने बघा आजच्या लेक्चर मध्ये किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये मी काय केलं की तुम्हाला 1 ते 20 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या प्राईम नंबर्स आहे त्याच्यावर फोकस केला, आणि ज्या प्राईम नाहीये त्याच्यासाठी मी तुम्हाला कंबाईंड डिव्हिजिबिलिटी नावाचं एक टेक्निक दिलेलं आहे. पुढे सिम्प्लिफिकेशनच्या व्हिडिओ मध्ये मी याला ब्रीफ करणार आहे. आणि 17 ची डिव्हिजिबिलिटी मी जी नाही सांगितली ती तुम्हाला मी पुढच्या लेक्चर मध्ये सांगेल की कशा पद्धतीने 17 ची डिव्हिजिबिलिटी होते. याचं नाव राहील कंबाईंड डिव्हिजिबिलिटी. आता पुढचा व्हिडिओ राहील आपला फ्रॅक्शन्सवर आणि इंडेक्सवर. तर कृपया करून सगळ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट्स करा आणि शेअर करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन्स अँड इंडायसेस. थँक्यू.